तुला लढवा लागेल। त्यांनी वेगवेगळ्या आक्षेप त्या ठिकाणी घेतले का पक्ष फुटल्यामुळे हा निवडणूक लढतो का नाही लढतो अशा पद्धतीने त्यांना लोकांनी सांगितलं गेलं। म्हटलं ज्या टायमाला एकदा निर्णय घेतला आणि आपण अजितदादांबरोबर त्या ठिकाणी जाण्याचं भुजबळ साहेबांनी सांगितलं, सर्व तालुक्यातील जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र आली आणि ते विकासासाठी एकत्र आलेले। शेवटी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असतात का त्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे। आणि ज्या टायमाला आपण ही निवडणूक लढवायला जेव्हा दादांनी आम्हाला बोलून घेतलं त्या ठिकाणी सांगितलं निवडणूक तुला लढवायच लागेल, त्याच दिवशी मनोमन ठरवले की आपला विजय कमीत कमी 25,000 मतांच्या पुढे निवडून येईल। त्याच पद्धतीने आज 30,000 मतांपर्यंत या ठिकाणी पडलो। या तालुक्यातील जनतेचे खूप खूप ऋण या ठिकाणी व्यक्त करतो। अशाच पद्धतीने इथून पुढच्या काळात तालुक्यातील जनतेने सहकार्य करावं, जे जे कामं असतील ते कामं निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। ब्रेक नंतर तुम्ही तिसऱ्यांदा आमदार होताय, विनायक दादा नंतर मंत्रिपदासाठी तुमची दावेदारी ही गोष्ट सर्व नेते मंडळी ठरविल। मला कुठली त्या ठिकाणी अपेक्षा नाहीत। या तालुक्यातील जनतेने दिलेला कौल हा खूप महत्वाचा असतो। शेवटी आमदार असणं काय आणि मंत्री असणं काय, शेवटी तालुक्यातले कामं झाले त्या कामासाठी नेते मंडळींना जो निर्णय घ्यायचा तो निर्णय ते घेतील। निफाडचं आगामी राजकारण राष्ट्रवादी आणि भाजप सोबत असेल का पुढच्या राजकारणामध्ये महायुती म्हणूनच त्या ठिकाणी ज्या पद्धतीने वरचं राजकारण चालतं त्याच पद्धतीने खालचं राजकारण चालतं आणि निश्चित महायुती म्हणून आपल्याला या तालुक्यातलं राजकारण त्या ठिकाणी करायचं आहे। निफाडचं भविष्यातलं विकास कामांचं विजन काय, जे जे कामं प्रलंबित असतील सर्व कामं आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। पण 2-3 कामं आपले सर्वात महत्वाचा शिवसृष्टीचा जो पुतळा आहे 5 कोटी रुपये त्या ठिकाणी येऊन पडले आणि त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करू शकलो नाही, त्याची खंत निश्चित माझ्या मनामध्ये होती। अजूनही आता क्रीडा संकुल आहेत त्या ठिकाणी खूप मोठं क्रीडा संकुल जवळ त्याला पण आपले पैसे आले, जागा पण नावावर झालेले। अजून जे कामं असतील ते कामं निश्चित पुढच्या 5 वर्षा काळात पूर्ण 3,000 कोटीचं प्रॉमिस केलंय निफाड मतदारसंघात। पैशाची काळजीच नाही, पैसा तिजोरी तिथं, आपल्याला खर्च कुठं करायचा हा मोठा प्रश्न आहे। काका निफाड कारखान्याचा शब्द दिला तुम्ही याच्यामध्ये, निफाड कारखाना सुद्धा अजितदादांना तुम्ही बोलले की आमचा कारखाना चालू करून द्यायचा, त्याबद्दल तुम्ही नाही, मी भाषणामध्ये पण सांगितलं शासनाच्या माध्यमातून काय काय करता येईल ते त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत। त्या ठिकाणी तो कारखाना ऑलरेडी कोणी चालवायला घेतलेला आहे, तो चालू एनडीसी बँकेने हेमंत गोडसे आणि पीटी कडलिंग चालवायला घेतलेला असल्यामुळे त्यांचा 25 वर्षाचा करार त्या ठिकाणी झालेला आहे। एक कारखाना मी चालवित असताना त्या ठिकाणी त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही, पण त्यांना जर काही मदत लागणार असेल